हेलो फ्रेंड्स, कुकिंग एंड ट्रैवलिंग विद सुप्रिया यूट्यूब चैनल में आपका स्वागत है। जय भीम, नमो बुद्धाय। आज हम पुणे आए हैं विजय स्तंभ। तो कैसे आना है पूरा जो आप देखिए डिटेल में बता दिया गया है। ठाणे रेलवे स्टेशन है। ट्रेन आली आहे। लोणावळा स्टेशनला आपण आता पोहोचलो। थोड्याच वेळात आपण पुण्याला पोहोचू। आपण पुणे रेल्वे स्टेशनला आलो आहोत। आता इथून पुढे आपल्याला कसं जायचं डिटेलमध्ये हा व्हिडिओ सांगणार आहे। ते पूर्ण व्हिडिओ पहा। आज मराठी हिंदी दोन्ही लँग्वेजमध्ये हा व्हिडिओ असणार आहे। तर तुम्ही पूर्ण पहा की विजय स्तंभापर्यंत कसं पोहोचणार आहात तुम्ही आज डिटेलमध्ये तिथं सगळं आज होणार आहे। प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर उभी आहे। पुणे रेल्वे स्टेशन आहे। पुणे जंक्शन आहे हे। इथून बाहेर आले की ही पालिका मार्केट आहे। इथून एक्झिट आहे। इथून बाहेर पडल्याच्या नंतर डेपो लागेल। तिथून आपण घेणार आहोत वाघोली डेपो बस। एक असेल एक 7-8 किलोमीटर असेल। तर CSTला कसं भोगद्यामध्ये ते मार्केट आहे तसं इकडचंही मार्केट आहे। उलट जो काढा हेच ST स्टँड इकडे जावं लागेल आपल्याला। तिथे वरती लिहिले पण आहे इकडे ST स्टँडला जाणारे मार्ग। पुणे रेलवे स्टेशन से आप लोग बाहर आते हो तो वहाँ पे पालिका मार्केट है एग्ज़िट। जो स्टेशन के बाहर आप लोग आते हो तो ये रूट है जो मैंने अभी बताया। वैसे आएंगे तो सामने वहाँ पर डेपो है। रेल्वे स्टेशन कडे जाणारे प्रवाशांच्या निवेदन आहे त्यांनी पादचारी बुखारी वापस करावा। दादर का दादर मुंबई 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 ओ मुंबई मुंबई। अभी हम मुंबई से आए थोड़ा। मुंबई का मुंबई बस स्थानक
डेपो हो मुंबई डेपो कुठे आहे इथे? बसेस कुठे भेटतील आम्हाला? हो मुंबई कॉलेज काल चालले हो कुठे जायचं? जॉगिंग आहे बागळी. वाघोलीची बस आपण शोधूया. ही स्वारगेटला जाणाऱ्या बसेस आहेत. तर डेप स्वारगेटला जाणारी आहे. ती कुठे जाणार आहे? हे स्वारगेट तिकीट काउंटर आहे पण हे बंद आहे. चल इकडे जाऊ. मी इकडे इकडे आपण विचारूया. बाहेर जावं लागेल म्हणाले. हे डेक्कन जिम खाना आहे. इथं एक्सक्यूज मी निगडी देहू. ते वाहन तळाईतून बाहेर आल्या की तुम्हाला या बाजूला या झाडाखाली स्टॉप आहे, बस स्टॉप. इथून हे सगळ्या बसेस आहेत. आपली बस आलेली आहे 159. डायरेक्ट भीमा कोरेगावला ही बस जाते. मला इथे येऊन समजलं, नाहीतर मला असं वाटत होतं की वाघोलीला जाऊन तिथून मला दुसरी बस करावी लागते की काय. म्हणून मी वाघोली सुरुवातीपासून माझ्या डोक्यात वाघोली होतं, पण नंतर इथे आल्यानंतर समजल्यानंतर इथून डायरेक्ट बस आहे. आता तुम्हाला कसलंही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. फक्त बस नंबर नोट डाऊन करून ठेवा. 159 बस नंबर आहे. आणि तुम्ही इकडे येत असाल. हे बघा किती सुंदर आहे पुणे जंक्शन. हे स्टेशन तुम्ही पाहू शकता, बाहेरचा एरिया. बसमधून मी तुम्हाला दाखवते. अगदी 15-15 मिनिटाला बसेस आहेत इथे कोरेगावला जायला. पूर्ण व्हिडिओ पहा, त्यानंतरच तुम्ही ट्रॅव्हल करा. 50 रुपये आहे पर पर्सन. पुणे स्टेशन टू कोरेगाव, भीमा कोरेगाव. हा माझा व्हिडिओ बघून कोणी येत असेल भीमा कोरेगावला तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्यानंतरच ट्रॅव्हल करा. अर्धवट स्किप करून व्हिडिओ पाहू नका, नाहीतर तुमचं कन्फ्युजन होईल आणि उगाचच तुम्ही चुकाल. त्यासाठी सांगते मी तुम्हाला की हा व्हिडिओ पूर्ण बघा. सगळे नोट डाऊन करा. बस नंबर आहे, कुठल्या स्टॉपला उतरायचं आहे, कसा ट्रॅव्हल करायचा आहे. व्हिडिओ बघा आणि तसं तुम्ही ट्रॅव्हल करू शकता. मी डिटेल व्हिडिओ देण्याचा प्रयत्न केला आहे. नेक्स्ट स्टॉपला आम्ही उतरले. आता इथून आम्हाला पुन्हा पाठी चालत जावं लागणार आहे. इकडे भीमा कोरेगाव स्टॉप आहे, बस स्टॉप आहे. आम्ही इकडे उतरलो. इथून आपल्याला फक्त अर्धा किलोमीटर चालायला आहे. एक पीछे का स्टॉप है, वहाँ पे उतरना चाहिए था. ये तो आगे वाला स्टॉप भीमा कोरेगाव है, वो उतरना चाहिए. थोड़ा सा चलना, दोनों साइड से चलना ही है. ठीक है. आम्ही नेक्स्ट स्टॉपला उतरल्यामुळे आम्हाला आज भीमा नदी पाहायला मिळणार आहे. नाहीतर आम्ही अलीकडच्या स्टेशनला उतरलो असतो तर आम्हाला भीमा नदी पाहायला मिळाली नसती, कारण की आम्ही तिथूनच गेलो असतो आणि नंतर या बाजूला आलोच नसतो. तर तुम्हालाही भीमा नदी पाहायची असेल तर तुम्ही नेक्स्ट स्टॉपला उतरा आणि ही भीमा नदी पण पहा. आणि तुम्ही भीमा कोरेगावला उतरल्याच्या नंतर तुम्हाला इकडचा व्ह्यू पण पाहता येणार आहे. खूप छान आहे. ही नदी आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर जाते. तुम्ही सर्च करून पाहू शकता भीमा नदीबद्दल. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे इथून विजयस्तंभ खूपच स्पष्ट दिसत होता, पण आता या जाळ्यांमधून ब्लर होत होता. आणि इथून तुम्ही मैदानही पाहू शकता, किती मोठं हे मैदान आहे. और 1 तारीख को आप आ रहे हो तो आप लोगों को वाघोली बस डेपो जाना है. वहाँ से गवर्नमेंट की बसें से जो विजय स्तंभ भीमा कोरेगाव आती है
और आप अदर डे आते हो तो पुणे रेलवे स्टेशन से डायरेक्ट बस है यहाँ पे आने के लिए. असंच तुमच्याशी बोलता बोलता मी पोचले आहे विजयस्तंभाजवळ आणि तुम्ही इकडचा बाहेरचा एरिया पाहू शकता. ये देख लीजिए यहाँ पे लोग आ रहे विजय स्तंभ. या ऐतिहासिक लढाईबद्दल सगळ्यांना माहीत आहे. भीमा कोरेगावची लढाई ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भीमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. ही लढाई 1 जानेवारी इसवी सन 1818 रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठा महासंघाच्या पेशवा गटामध्ये झाली होती. ब्रिटिशांच्या बाजूने एकूण 834 सैन्य होते. त्यामध्ये सुमारे 500 महार जातीचे सैन्य होते, काही युरोपियन व इतर काही सैन्य होते. तर मराठ्यांच्या बाजूने 28,000 सैन्य होते. त्यांचे नेतृत्व सेनापती पेशवा बाजीराव दुसरे करीत होते. 12 तास लढाई केली. ही लढाई इंग्रज मराठा युद्धाच्या मालिकेतील तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धाचा भाग होती. या युद्धाच्या मालिकेने पेशव्यांची सत्ता राजवट संपवली. त्यानंतर पुढे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता जवळजवळ संपूर्ण पश्चिम, मध्य आणि दक्षिण भारतात पसरली गेली. पेशवाईच्या काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणावर होत होते व महारांना अत्यंत हीन वागणूक दिली जात असे. याला विरोध म्हणून महार सैनिक आत्मसन्मानासाठी ब्रिटिशांच्या बाजूने पेशवे व मराठा विरुद्ध लढले आणि विजयी झाले. कोरेगाव भीमाच्या युद्धानंतर ब्रिटिशांनी सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी 75 फूट उंच विजयस्तंभ उभारून त्यावर कंपनीच्या 49 सैन्यांची नावे कोरली. यामध्ये 20 शहीद व 3 जखमी महार सैनिकांची नावे या स्तंभावर लिहिले आहेत. महार सैनिकांच्या सन्मानार्थ येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी 1 जानेवारी रोजी महाराष्ट्रासह देशभरातून बौद्ध, अन्य दलित, सीख व इतर जातीचे लोकही लाखोंच्या संख्येने येत असतात. बुद्धमूर्ती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा समोर ठेवून बुद्धवंदना घेऊन शहीद सैनिकांच्या जयस्तंभाला मानवंदना दिली जाते. और सामने आप देख सकते हैं भीमा नदी है, उसके तट पे ये मैदान है. इकडे बघू शकता पोलीस तैनात पण केले गेले आहेत. आता एव्हरीडे असतात की नाही माहीत नाही, पण आत्तापासूनच
इथे भीमानुयायी येतात दर्शनासाठी, वंदन करण्यासाठी येत आहेत, इथे सल्यूट देण्यासाठी येत आहेत। तुम्ही पाहू शकता, यहाँ पे देख सकते बहुत सारे क्राउड था यहाँ पे आने वाला है, आता रहेगा यहाँ पे 1 जनवरी को। तो पूरा महाराष्ट्र इंडिया से लोग यहाँ पे सल्यूट करने के लिए आते हैं। आके बहुत अच्छा लगा यहाँ पे। बचपन में आए थे हम लोग, उसके बाद मैं पहली बार आई हूँ। पर्यंत चालत आलोय। पाठीमागे विजयस्तंभ आहे, तिथून इथे चालत आलोय। नदीच्या त्या बाजूला नाही जायचंय आपल्याला, पुढच्या साईडला चालत यायचंय। हे झाड आहे इथे, आजूबाजूचा एरिया बघू शकता तुम्ही। इथे बस स्टँड आहे। इथून रिक्षाही जाते वाघोली बस डेपोला, पर पर्सन 30 रुपीज़, आणि इथून डायरेक्ट 159 बस पुणे रेलवे स्टेशनला जाते। कैसे लगा आज का वीडियो आपको? वीडियो अच्छा लगा तो वीडियो को लाइक कीजिए, शेयर कीजिए, चैनल को सब्सक्राइब कीजिए, बेल आइकन प्रेस कर दीजिए।